शून्य घेऊन प्रत्येकजण जन्माला येतो, पण शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक कोणातरी एकातच असते। मग अशाच स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहिलेल्या माणसांना यशाची देवता सुद्धा कायम म्हणत असते, यशोस्तुते यशोस्तुते यशोस्तुते। नमस्कार, मी मानसी नाईक खरेरा स्वागत करते आपल्या सर्वांचे reseal.in प्रेझेंस पावर्ड बाय भारत ATM। तर मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत अशा माणसांना ज्यांनी जिद्द, चिकाटी आणि विश्वासाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करून समाजाच्या समोर एक आदर्श ठेवला आहे। त्यांच्यासोबत मनमुराद गप्पा मारून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचं नेमकं गमक। आजच्या सदरात आमंत्रित करूया एका यशवंत उद्योजकाला, ज्याचं नाव आहे डॉक्टर प्रशांत सोपानराव तेलगड। सो सर, आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया। बिल्कुल मॅम, करा। सांगा ना, आपलं बालपण कसं होतं एक्झॅक्टली, किंवा तुमचं शिक्षण आणि बालपणीच्या काही आठवणी? माझं बालपण माझा जन्म जालना जिल्ह्यातील घनसोंगी तालुक्यातील राजेगावचा मूल, तिथे जन्म झाला माझा। आणि नंतर वडील प्राध्यापक म्हणून जालना इथं लागले आणि मग आम्ही जालन्याला स्थायिक झालो। माझे वडील वाणिज्य विषयाचे प्राध्यापक असल्यामुळं लहानपणापासूनच वाणिज्याच्या ज्या असतील व्यापाराच्या धडे मी लहानपणापासूनच बघत आलो। आणि माझ्या आई आणि वडील दोघंही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत होते। वडील माझ्या समाजाचे, मी मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजामध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष होते आणि तिथं कार्य करत होते। आणि माझी आई रूरल भागामध्ये घनसोंगी तालुक्याच्या जिल्हा परिषद, जे रूरल ग्रामविकासासाठी काम करतं, जिल्हा परिषदमध्ये त्या सदस्य होत्या। 91 पासून तर 95 पर्यंत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून होत्या। त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या होत्या, उपाध्यक्ष होत्या। आणि लहानपणीपासूनच कसं आहे, राजकीय सामाजिक वातावरण घरात असल्यामुळं मला लहानपणापासूनच अशी आवड होती की सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी आपण करावं आणि समाजाचं, आणि ग्रामीण भागामधून आल्यामुळं ग्रामीण भागासाठी काही आपण जीवनात केलं पाहिजे ही इच्छा होती। परंतु वडिलांची अशी आठ होती की जे काही करशील त्यावेळी पूर्ण शिक्षण झाल्यानंतरच तू करायला पाहिजे। त्यामुळं मी पदवीचं शिक्षण मी जालन्यामध्ये बारवले महाविद्यालयातून केलं। त्यानंतर पदव्युत्तर मी देवगिरी महाविद्यालय औरंगाबादहून केलं। आणि माझं त्यानंतर PhD मी रायपूर कलिंगा विद्यापीठातून कंप्लीट केलं बॉटनी विषयामध्ये। आणि त्यानंतर मैको रिसर्च सेंटरमध्ये मी 6 वर्ष ॲज अ रिसर्चला, कोर R&Dला काम केलं। आणि त्यानंतर SBIमध्ये लाईफ इन्शुरन्समध्ये मार्केटिंगचा फार प्रचंड अनुभव मी घेतला। पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की शिक्षण सुरू असताना तुम्हाला हे ऑलरेडी माहिती होतं का की हे आपलं ध्येय आहे, की कुठे तुम्ही विचार केलेला, म्हणजे एक आहे आपण जाऊ शकतो त्या रस्त्यावरती, असं काही विचार? कसं आहे मॅडम, मी जेव्हा शिक्षण घेत होतो, माझ्या वडिलांचा एक मानस होता की जीवनामध्ये आपण एक सीडची कंपनी आपण टाकावी। माझ्या वडिलांची खूप इच्छा होती। त्यामुळे त्यांनी मला काय केलं की जे माझं पदव्युत्तरचं जे शिक्षण होतं MSc बायोटेक्नॉलॉजी, त्यामुळं केलं। त्या काळात 2008ला मी MSc बायोटेक्नॉलॉजी केलं। आणि बायोटेक्नॉलॉजी हा पूर्ण रिसर्च बेस कोर्स असल्यामुळं मला त्यावेळेस असं वाटलं की आपण पुढे चलून काही आपण न्यू रिसर्च व्हरायटी जे आपल्याला ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडेल आणि आपण त्यासाठी काम करायला पाहिजे। मग MSc झाल्यानंतर मी PhDला त्या प्रकारचे विषय निवडला। त्यामध्ये मी प्लांट हार्मोन्सवर बरंचसं वर्क केलं होतं। प्लांट हार्मोन्सवर काय असतं हे प्लांट हार्मोन्स? प्लांट हार्मोन्स म्हणजे काय असतं, जमिनीमध्ये काय असतं की बरेच मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे काय करतात की विविध प्रकारचे फायटो हार्मोन्स सिक्रेट करतात। प्रत्येक स्टेजला, प्रत्येक वनस्पतीला त्या हार्मोनची गरज लागते। समजा तुम्हाला एखाद्याला मूळ वाढीसाठी, समजा रूट्स, आम्ही ज्याला रूट्स म्हणतो, त्या रूट सिस्टीमला वाढवण्यासाठी काय हार्मोन्सची गरज असते? त्यांच्या वाढीसाठी स्टेम, त्याच्यानंतर शूटिंग म्हणजे फांद्या, आपण शूट्ससाठी काही हार्मोन्सची गरज लागते। त्यानंतर फ्लावरिंगसाठी, त्यानंतर फ्रुटिंगसाठी। आणि फ्रुटिंगवर बेसिकली काय असतं की फार्मर्सला फ्रुटिंग आणि फ्लावरिंग ही मस्ट स्टेज आहे, कारण की त्यांची यील्ड त्यावर डिपेंड असते। तर त्या रिलेटेड मी टॉपिक सिलेक्ट केला आणि त्यावर मी तब्बल 6 वर्ष काम केलं। आणि त्यामध्ये 35 पब्लिकेशन्स मी पब्लिश केले, ज्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नलमध्ये ते पब्लिश आहेत, हेवी इम्पॅक्ट फॅक्टरमध्ये। आणि त्यानंतर मग मी रिसर्चला आलो।
मैको रिसर्च सेंटरला. तिथे 6 वर्ष रिसर्च केला. त्यामध्ये बी मी एक ग्लायफोसेट रेझिस्टंट जीन चं काम केलं होतं, जे आम्ही निकोशिना बेंथॅमिना म्हणून आहे, म्हणजे टोबॅको प्लांट्स असतो त्यामध्ये केलं होतं. आम्ही ट्रान्सफर केला की जे काही तणनाशक आपण स्प्रे करतो मॅक्झिममली प्लांट्स जेवढे बी आपले फील्ड क्रॉप्स असतील किंवा व्हेजिटेबल क्रॉप्स असतील, तर बरेच शेतकरी काय करतात, ते नांगरट वाचवण्यासाठी काय करतात, तणनाशकचा उपयोग करतात. जेणेकरून काय होतं की त्या प्लांट्सच्या बाजूला तण म्हणजे काय, गवत उगू नये यासाठी स्प्रेइंग होते त्याला म्हणतात. आणि त्यासाठी जे केमिकल वापरलं जातं त्याला म्हणतात ग्लायफोसेट. ते ग्लायफोसेटवर रेझिस्टंट जीन्स मी बनवला, ज्या कारण की ज्यावेळेस शेतकरी तो ग्लायफोसेटचा स्प्रे करेल तो प्लांटला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. आणि कारण की त्याच्यामध्ये स्वतःची इम्युन पॉवर वाढते. ज्या प्रकारे आपण अँटीबायोटिक्स वगैरे घेतो किंवा वॅक्सिनेशन जी मेथड आहे, आताच्या सध्याच्याला कोरोनाच्या वेळेस आपण वॅक्सिनेशन घेतो कारण की ओन इम्युन पॉवर वाढवण्यासाठी. त्याच प्रकारे ग्लायफोसेट रेझिस्टंट जीन इंट्रोड्यूस केल्यावर प्लांटमध्ये तो ओन इम्युन पॉवर वाढवतो की तो रेजिस्ट करतो कशाला, ग्लायफोसेटला. तो त्यानंतर त्याला कोणत्या प्रकारची विजा होत नाही. तसा जीन्स केला, तो पेटेंटपर्यंत काम गेलं. परंतु नंतर मी तो जॉब क्विट केला आणि प्राध्यापक क्षेत्रात आलो 2014ला. मग प्राध्यापक आल्यानंतर मग आम्ही NGO फाउंड केली, ते राजश्री शाहू ॲग्रिकल्चर रिसर्च अँड रूरल डेव्हलपमेंटमध्ये. आणि त्याच्या अंतर्गत आम्ही काय करायचो, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवावं. कारण की मॅक्झिमम मी ज्या क्षेत्रातून आलेलो आहे ते मराठवाडा क्षेत्र आहे. मॅक्झिमम मराठवाडा क्षेत्र हा शापित आहे कारण तो मॅक्झिमम ड्रॉटमध्ये येतो, म्हणजे दुष्काळी भाग आहे. कारण की कमी पाण्याचं तिथे पाऊस फार कमी असल्यामुळं कमी पाण्यावर जे क्रॉपिंग होते त्याच्यावरच लक्ष दिलं जातं. तर त्यामध्ये कॉटन असेल किंवा सोयाबीन असेल अशा क्रॉपला. तर यामध्ये जे बेसिकली आहे, शेतकऱ्यांना ना तिची क्रॉपिंग सिस्टीम माहीत नव्हती. मॅक्झिमम जे करायचे तर ट्रॅडिशनल मेथडनं करायचे. तर आम्ही, माझा ग्रुप होता, मी माझे जे मित्र होते जे माझ्यासोबत रिसर्चला काम करायचे, आम्ही काय करायचो, गावोगावी जाऊन सेमिनार्स घ्यायचो, त्यांच्यासाठी प्रशिक्षण द्यायचो की कोणत्या मेथड्स तुम्ही वापरा. मी आता तेच विचारणार होते की जे तुम्ही शब्द वापरत आहात ते आपला शेतकरी वर्ग तो शब्दाला कसा काय ओळखतो आणि मग तो तिकडे शेतात जाऊन ते बरोबर तसं करणं, म्हणजे तुम्ही तिकडे प्रॉपर शेतात जाऊन हे सगळं शिकवत होता कसं? आता हे जे काय ट्रॅडिशनल सिस्टीम होती, आजकालचे जे शेतकरी आहेत ते ग्लोबलायझेशनमुळे कसं आहे, शेतकरी फार अवेअर होत चालला आहे. आता न्यू मेथड्स ॲक्सेप्ट करायला लागला आहे. त्यांना नवीन नवीन क्रॉपिंग सिस्टीम सांगितली आहे की कोणत्या बेसवर कशी क्रॉपिंग सिस्टीम करायला पाहिजे, कशी सोईंग करायला पाहिजे, त्यानंतर कोणते स्प्रेचे स्टेप्स आम्ही त्यांना सजेस्ट करत असतो की ज्या स्टेपला तुम्ही यूज केल्यानंतर तुमच्या स्टेपला प्रॉपर डोस भेटल्यामुळं त्याची यील्ड वाढवण्यास मदत होईल. त्यानंतर नुसतं आम्ही फील्ड क्रॉपवर फोकस न करता काय हॉर्टिकल्चरच्या टर्म्स होत्या त्यासुद्धा आम्ही त्यांना समजून सांगायचो. त्यानंतर मॅक्झिमम ग्रेडेशन मेथड, माझ्या इथं मी जालन्यात बिलॉंग करत असल्यामुळं आमच्याकडं 2 मेजर हॉर्टिकल्चर क्रॉप घेतले जातात. एक आहे ग्रेप्स आणि सेकंड आहे मोसंबी. फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यासाठी बी आम्ही फार काम केलं. त्याला ग्रेडिंग कशी करायला गेलं, त्याला ग्लोबल मार्केट कसं अवेलेबल होईल यासाठी बी आम्ही भरपूर काम केलं त्यासाठी. आणि मग हे भरपूर काम करत असताना ग्रामीण भागामध्ये सतत जाणं येणं असल्यामुळं आम्हाला ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणू लागलो मी. त्यामध्ये मेजरली काय होतं की ग्रामीण भागामध्ये कसं आहे, शुद्ध पाण्याची जो इश्यू होता, मॅक्झिमम पाणी आमच्या इकडं अशी काही गाव आहेत की तिथं पाण्याची सोयच नाही आहे. मॅक्झिमम कसं आहे की मॅक्झिमम तिथे जो सोर्स असतो तो विहिरीचा सोर्स आहे. असा म्हणजे पूर्ण जो स्टोरेज जे सिस्टीम आहे मॅक्झिमम की ज्या प्रकारे शहरी भागात वॉटर ग्रेडच्या ज्या योजना आहेत आता आमच्याकडे होऊ लागल्यात. वॉटर ग्रेड म्हणजे जे काय आहे की धरण डॅम्ससोबत अटॅच असून मल्टिपल गावामध्ये तिथे 1 चॅनलहून पाण्याचा सोर्स मल्टिपल गावामध्ये पोहोचेल असा सोर्स नव्हता. मॅक्झिमम सोर्सेस जे आहेत ते विहिरीवर आहेत किंवा छोटे छोटे तळे अशा सोर्सेसमधून आहेत. मग हे बघताना कसं व्हायचं की ग्रामीण भागाला एक तर प्यायलाच पाणी मिळायचं नाही. की मी काही असे भाग बघितले की तिथे ग्रामीण भागातल्या महिलांना 10 ते 15 किलोमीटर पायी जाऊन 2 हांडे 1 हांडा आणावं लागायचं पाणी.
उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती होती जालन्यामध्ये ड्रॉट कंडिशनमध्ये. मग त्यानंतर आता बऱ्याचशा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं योजना आणल्यात. त्याच्यात मुख्यमंत्री पेयजल असो, ग्रामविकासने बऱ्याच योजना आणल्यात. आता सेंट्रल गव्हर्नमेंटची जलजीवन मिशन अशी एक योजना आली की त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हर घर नल योजना म्हणते की प्रत्येक घरात नळ असला पाहिजे. आता त्यामुळे कसं व्हायला लागलं की त्यानुसार आता बऱ्याच गावामध्ये डेव्हलपमेंट झालंय आणि पाण्याची सोय होऊ लागली. पण मॅक्झिममली मी जेव्हा ऑब्झर्व करत होतो, मॅक्झिमम बऱ्याच अशा गावामध्ये काय होतं की प्युअर पाणी किंवा शुद्ध पाण्याचं फार प्रॉब्लेम्स होते आणि मॅक्झिमम डिसीज जे होत होते हे आपण सगळे जाणतो की मॅक्झिमम पाण्यामुळे बरेचसे आजार होतात. तर ग्रामीण भागात मी बघत असताना बरेचसे मलेरिया असो, डायरिया, त्यानंतर तुमचं कावीळ, असे बरेच आजार व्हायचे आणि याच्यात मेजरली जे इन्फेक्टेड व्हायचे ते बालक असायचे. बालक असल्यामुळं माझ्यासमोर बरेचसे गावामध्ये काय झालं की शुद्ध पाण्यामुळं काय बालकाचा मृत्यू बी झाला. तर मग त्यानंतर मी डिसाईड केलं की ह्या गावामध्ये वॉटर प्युरिफायर जर आपण बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून जर ग्रामीण भागातल्या जनतेसाठी जर प्युअर वॉटर देऊ शकलो तर हे जे आजाराचं प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल. तर मी त्यानंतर मार्केट रिसर्च केला. त्यामध्ये मला आढळून आलं की जे बी वॉटर प्युरिफायर सिस्टीम होते त्याच्यामध्ये मॅक्झिमम काय होतं की 500 LPH टू 2000 LPHचे जे मोठाले जे इन्स्टॉल संयंत्र राहायचे, जलशुद्धीकरण प्लांट म्हणून किंवा वॉटर प्युरिफायर प्लांट्स म्हणतात, ते फार कॉस्टली जायचे. तर कॉस्टिंग त्याची फार होती. तर त्यामुळं मग मी डिसाईड केलं की का नाही आपण ग्रामीण भागासाठी प्लॅन करून तिची कॉस्टिंग रिड्यूस करता येईल आणि आपण स्वस्त दरात आणि माफक दरात जर आपण ग्रामीण भागासाठी जर प्लांट इन्स्टॉल करू शकलो तर तशी कल्पना मला तेव्हा सुचली. आणि त्यानंतर मी वडिलांसोबत डिस्कस केलं. तर माझ्या वडिलांनी म्हणले की तू याच्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घे, त्यानंतर तू मग फर्म आपण सुरुवात करू. तर त्यानंतर मी वडिलांसोबत डिस्कस केल्यानंतर मी गुजरातमध्ये स्वतः जाऊन त्याचं एक प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षण घेतल्यानंतर मी प्रत्येक कंपोनंटचा अभ्यास केला. म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन फिल्टर, सँड फिल्टर, या ज्या फिल्टरेशन सिस्टीम असते, RO कशासाठी यूज केला जातो, सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर ते वेगवेगळे इक्विपमेंट मार्केटमध्ये आपल्याला चीप दरात किंवा कमी कॉस्टमध्ये कुठून मिळतील, मग त्याचा होलसेल दर, ट्रेडिंग, अशा पूर्ण मार्केटचा अभ्यास केला. आणि त्यानंतर मी 2018ला माझी आयोनेक्स व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून फर्म स्थापन केली. आणि त्याचा मोटोच पहिला होता की आपल्याला ग्रामीण भागासाठी एकदम स्वस्त दरात आपल्याला वॉटर प्युरिफायर द्यायचं. मग त्यानंतर आम्ही काय केलं की ती फर्म स्थापन केल्यानंतर आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरलो वॉटर प्युरिफायरच्या. तर मग त्या प्युरिफिकेशनच्या मध्ये मग आम्ही इन्स्टॉलेशन सुरू केले. त्यानंतर अवेअरनेस मॅक्झिमम काय होतं की बऱ्याचशा वेळेस आम्ही त्यांचं मार्केटिंग केलं किंवा आम्ही सुरुवात केली ग्रामीण भागातून की बाबा आपण आता सुरुवात करूया. तर त्यावेळेस सुरुवातीला माझे एम्प्लॉई जे आहेत ते प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वॉटर प्युरिफायरची डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची पूर्ण. त्याच्यासाठी लागणारी कॉस्ट किती आहे, काय आहे. त्यानंतर आम्ही काय करू लागलो की 14th कमिशन म्हणून असतं, 14 वित्त आयोग म्हणून ग्रामपंचायतसाठी ग्रामविकास मंत्रालय थ्रू एक निधी दिला जातो. त्यामध्ये आम्ही सरपंचाला कन्व्हिन्स करून, तिथल्या ग्रामसेवकाला कन्व्हिन्स करून तो निधी क्रिएट करायला लावला. की तो क्रिएट केल्यानंतर आम्ही त्यानंतर तिथे इन्स्टॉलेशन सुरू केले. पण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये शुद्ध पाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा नाही आहे. तर बरेच लोक नाहीचा सूर बराच होता. तर पण त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी खूप टाईम घेतला त्यांनी. त्यानंतर मग एक सुरुवात झाली. पहिल्या वर्षी आम्ही तब्बल 70 प्लांट इन्स्टॉल केले. 70 प्लांट्स आम्ही इन्स्टॉल केले एवढ्या हार्ड टास्कमध्ये. आणि वेगवेगळ्या विलेजेस म्हणजे वेगवेगळ्या गावामध्ये ते इन्स्टॉल केले. त्यानंतर त्याचं गुडविल जिल्ह्यामध्ये वाढू लागलं. त्यानंतर मग प्रत्येकजण त्याच्यासाठी इंटरेस्टेड होता. पण काय होतं की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तेवढा निधी अवेलेबल नसायचा. मग त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण का नाही त्या ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी जिल्हा नियोजन असो, मंत्रालयामधून ग्रामविकास असो, समाज कल्याण असो, विविध हेडमध्ये आम्ही स्वतः अप्रोच करणं सुरू केलं
की त्यांना निधी कसा उपलब्ध करून आणि त्यानुसार मग आता बऱ्याचशा गावामध्ये तब्बल आम्ही मागील 4 वर्षापासून 270 प्लांट इन्स्टॉल करतोय आणि आनंद असा वाटतोय की त्या प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी आता मिळतंय त्या लोकांना. पण मला एक खूप क्युरिओसिटी एक बाबतीत की आता तुमचा मी हा प्रवास ऐकला आतापर्यंतचा हा कमालीचाच आहे. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू सर कम्प्लिटली. म्हणजे लोक तुम्हाला एक इन्स्पिरेशन म्हणून नक्कीच बघत असतील. पण मला जसं मी म्हणाले की क्युरिओसिटी ह्या बाबतीत आहे की समाजसेवा हे एक पैलू झाला आणि एक आपले जे तुम्ही वॉटर प्युरिफायर म्हणा गे तुमचा एक बिझनेस म्हणा तो तुम्ही एक दुसरा पैलू उभा केलात. हे 2 टोकं आहेत. म्हणजे एकीकडे चॅरिटी आहे आणि एकीकडे बिझनेस आहे. आपण बोलताय ते खरं आहे, परंतु मी सामाजिक बांधिलकी म्हणूनच व्यवसाय सुरू केला. मी तो कमर्शियलाइज केला, मला प्रॉफिट त्यामधून गेन व्हावा म्हणून नाही केलं ॲक्च्युली. पण प्रॉफिट होतं का? प्रॉफिट ॲक्च्युली नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आम्ही आता सध्या तरी काम करतोय. मला मॅक्झिमम गाव कव्हर करायचे आहेत. माझं ध्येय जीवनामध्ये असं आहे की माझ्या 2,500 गावामध्ये माझा टास्क आहे की 2015 पर्यंत मी 2,500 गावापर्यंत पोहोचलो पाहिजे आणि तिथल्या गावामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. तिथल्या जनतेला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी जे लागल ते माझी करण्याची तयारी आहे आणि तसं मला ब्लेसिंग्ससुद्धा मिळत आहे त्या ग्राहकाकडून किंवा त्या ग्रामपंचायतचा तो सपोर्ट बी मिळतोय आणि आई बाबा पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि ब्लेसिंग्स आहेत. आणि बरेच कसं असतं कोणतंही कार्य ना कोणा एकट्यामुळं होत नसतं की यामध्ये कसं असतं सर्वांचं सहकार्य असतं. आपल्या टीमचं पहिलं सहकार्य असतं की जे माझी टीम माझ्यासोबत काम करते त्यांना सुद्धा की बाबा प्रॉफिट कमी मिळाल्यानंतर त्यांच्या बी सॅलरीजवर इफेक्ट पडतो. बरोबर आहे. परंतु कारण की ज्यावेळेस मी या पद्धतीने काम करतो ते बी त्याच इन्स्पिरेशननं काम करतात की सर जेवढ्या प्रकारे तुम्ही लोकांच्या विषयी जितका जास्त विचार करतात त्यामुळे ते सुद्धा माझ्यासारखे झाले असं मला वाटतं. पण हे क्रेडिट आहे तुमचं की तुमच्याच लोकांचा तो आणि एवढ्या सगळ्या लोकांचा तुमच्यावर जो विश्वास तुम्ही स्वतः निर्माण केलेला आहे. हा तो विश्वास मिळाला तो आपण त्या पद्धतीने त्यांच्यासोबत कन्व्हिन्स केलं त्यांना. त्या पद्धतीनं आज त्यांनाही दिसतंय की सर जी तळमळीनं ग्रामीण भागात काम करतायत आणि त्यांची बी तळमळ आहे. की कसं असतं एक सेल्फ मोटिवेटेड झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला सोबतीले असतात ते बी ॲटोमॅटिक सेल्फ मोटिवेटेड होतात. कारण की एक मोटिवेशन लागतं, इन्स्पिरेशन राहतो. इन्स्पायर झाल्यानंतर ॲटोमॅटिक ती टीम जोडत जाते आणि ती सुद्धा कामाला लागते ॲटोमॅटिक. असं माझ्या वडिलांचं नेहमी म्हणणं असायचं की त्या पद्धतीने आज काम चालू आहे आणि ज्या पद्धतीनं प्रॉफिट व्हायला पाहिजे किंवा त्या पद्धतीनं फॉर्म वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं आता चालू आहे, टर्नओव्हर आहे, परंतु त्या लेवलला आम्ही प्रॉफिट गेन नाही करत अजून. सो हे झालं आपलं पाण्याच्या संदर्भातलं सगळं काम. खूप सुंदर. पण आता तुमच्या एनजीओच्या माध्यमातून तुम्ही जे काही करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा ना. आता हे काम करत असताना ना मागील 2 वर्षापूर्वी आमच्याकडे यूएसची एक टीम आली होती व्हिजिट करायला. जे म्हणजे जगातील डेव्हलपिंग कंट्रीज जे असतात तिथं रुरल डेव्हलपमेंटचा एक कोर्स असतो त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये. त्या कोर्सच्या संदर्भात ते व्हिजिट करत असतात डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये. तर त्यापैकी भारतामध्ये आमच्या एनजीओची त्यांनी निवड केली. काय नाव आहे आपल्या एनजीओचं? राजश्री शाहू ॲग्रिकल्चर रिसर्च अँड रुरल डेव्हलपमेंट. हां, त्या एनजीओला व्हिजिट करण्यासाठी आली. त्या टीमनं पूर्ण सखोल अंबड तालुक्यातील जे शेतकरी आहेत जे ड्रॉट म्हणजे आपल्या दुष्काळी भागातील शेतकरी आहेत की ते कोणते टेक्निक्स यूज करतात, ते कोणकोणते टेक्निक्स यूज करतात, पाण्याचे काय सोर्सेस ते अवेलेबल करतात. मॅक्झिममली काय आहे की जालन्यामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळं मॅक्झिमम शेततळ्याचं एक प्रवाह सुरू झाला जालन्यामधून मॅक्झिममली की जिथे मोठमोठाले 2-2 एकर 1-1 हेक्टरपर्यंत मोठाले शेततळे त्यांना पहिल्यांदा बघायला मिळाले की शेतामध्ये अशा प्रकारे वॉटर मॅनेजमेंट च्या माध्यमातून हे वॉटर टँक स्टोर करतात या पद्धतीने. आणि मला असं वाटतं तुम्ही तसे पहिलेच आहात ज्यांनी हे सगळं इंट्रोड्यूस केलं. इंट्रोड्यूस त्यांच्यासाठी करून दिलं.
कारण की त्यांनी फर्स्ट व्हिजिट केली आपल्या NGOच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये. जी. तिथे त्यांना ह्या सगळ्या टेक्निक्स जे शेतकरी ट्रॅडिशनल टेक्निक यूज करतात. आता कसं आहे मॅक्झिमम शेती आता ट्रॅक्टरच्या स्वरूपात नाही, जे यांत्रिकीकरण आपण म्हणतो की जे सुरू झाले आता, की त्या त्यांच्याकडे ते फार दिवसापूर्वी आहे. परंतु भारत हा मॅक्झिमम ट्रॅडिशनल शेती करणारा देश आहे. मॅक्झिमम ट्रॅडिशनल शेती होते आपल्याकडं. त्या टेक्निक्स त्यांना बघायला मिळाल्या. त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट केल्या. मॅक्झिमम काय आहे की रेशोमध्ये दुष्काळी भागात असल्यामुळं आत्महत्याचं शेतकऱ्यांचं प्रमाणसुद्धा जालना जिल्ह्यात म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात आहे. तर त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांच्यासोबत संबंध की बाबा शेतकऱ्यांना मध्ये अवेअरनेस आणला पाहिजे, त्यांना काय डेव्हलपिंग काय मदत करायला हवी, त्या पद्धतीनं त्या US विद्यार्थ्याने त्यांच्यासोबत अभ्यास केला आणि त्यांनी कमेंट्स बी केली आणि आता त्यांनी बी मदत करण्याचं सुरू केलं आहे. तर आता चालू आहे शेतकऱ्यांसाठी हे करत असताना आपण सगळ्या गोष्टी त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे. मॅक्झिममली काय आहे की त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे कीटकनाशके असो, फर्टिलायझर, खते असो, ऑर्गॅनिकचं जे अवेअरनेस आहे गव्हर्नमेंट म्हणते की ऑर्गॅनिक फार्मिंग कर तुम्ही वळा, त्या शेतकऱ्यांना त्यासाठी अवेअर करण्याचं काम आता NGO करते. पण हे करत असताना जे काही ज्या गोष्टी आम्ही बघितल्या की शेतकऱ्यांना अफोर्डेबल प्राईसमध्ये पेस्टिसाईड किंवा फर्टिलायझर मिळावं यासाठी बी मी प्रयत्न केला. त्यामुळं मी काय केलं, सीन ॲग्रो लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून फर्म आम्ही स्थापन केली आणि त्या फर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय माफक प्राईसमध्ये पेस्टिसाईड त्यानंतर फर्टिलायझर आणण्याचा मानस आहे. आत्तापर्यंत आम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर देतो आहे शेतकऱ्यांना. ते आजपर्यंत देत आलो आहे. आता ते काम चालू आहे. आता शेतकरी आत्महत्या करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण असा कुठला काही अनुभव जो तुम्ही डोळसपणे बघितला? प्रॉब्लेम काय आहे की आमच्याकडे जो जालना जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये मॅक्झिममली जो प्रॉब्लेम आहे, मागील 3 ते 4 वर्षापासून मराठवाड्यामध्ये पाऊस चांगला होत आहे म्हणून शेतकरी सुकवला आहे. पण त्याच्या पहिले जे प्रॉब्लेम्स होता ना, मॅक्झिममली माझी एकच खंत आहे की शेतकऱ्यांसाठी ना वॉटर मॅनेजमेंट म्हणजे जलसंधारणाची कामं भरपूर व्हायला पाहिजे. त्या पद्धतीनं नाही झालं. परंतु ह्या मागील 3-4 वर्षात मराठवाड्यामध्ये प्रचंड जलसंधारणाची कामे झाली. जसं भोकरदन तालुका, जाफराबाद तालुका, माझ्या इकडे अंबड, घनसोंगीमध्ये गोदावरी डॅमचं बॅकवॉटर असल्यामुळं तिथले 2 तालुके सुखावलेले आहेत. पण बाकीचे असे काही भाग आहेत की तिथं अजूनही म्हणजे पावसावर डिपेंड असणारी शेती होते. म्हणजे त्याला हिवाळा भरपाई म्हणतात आमच्याकडं. त्या पद्धतीने शेती होते. परमनंट सोर्स शेतकऱ्यांना नाही आहे पाण्याचा. आणि प्रॉब्लेम काय होतो, शेतकरी हार्डवर्क करतो, सगळ्या गोष्टी होतो, पण त्यांची जी शेती आहे ती पुरी डिपेंड पावसाच्या पाण्यावर असते. आणि जर पाऊस योग्य वेळी पडला नाही तर ते सगळं काही पिकं त्यांचे जे आहे किंवा त्याची ओन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सगळी त्यांच्यापासून काही रिम्युनरेशन मिळत नाही. आणि कोणत्या शेतकऱ्याला परमनंट रिम्युनरेशन असं काही नाही आहे. त्यामुळं तो शेतकरी अडचणीत येतो. कारण की कसं असतं, दर सोईंगच्या वेळेस तो एक कर्ज काढतो. त्या कर्जाच्या नंतर तो त्यामधून जे काही शेतीसाठी लागणारे सीड्स असो किंवा पेस्टिसाईड तो परचेस करतो आणि सावकारकी यामध्ये तो त्याच्यामध्ये अडकत जातो. आणि त्यानंतर मग तो फ्लो जर प्रॉपरली नाही मिळाला तर तो सुसाईड. सर, तुम्ही इतकं लोकांमध्ये जाऊन शेतकरी वर्गासाठी इतकं सगळं काही काम केलं, पण तुम्हाला कुठे असं मनात वाटतंय का, खंत वाटते का की नाही ह्यांना हे मिळालंच पाहिजे, अशा काही गोष्टी किंवा अशी काही सोय? मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये परमनंट सोर्स ऑफ म्हणजे पाण्याचे परमनंट सोर्सेस असले पाहिजे शेतीसाठी. त्यांना प्रॉपर विजेची सोय प्रॉपर असली पाहिजे. काही ठिकाणी 3 फेजेसच्या लाईटचा इश्यू आहे, ते मिळालं पाहिजे त्यांना प्रॉपरली. त्या शेतकऱ्यांना माफक दरात कीटकनाशके मिळाली पाहिजे. त्यांना फर्टिलायझरला सबसिडी असली पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी ट्रॅडिशनल शेती सोडून ग्लोबलायझेशनकडं
कल असला पाहिजे की ज्या प्रकारे ज्या क्रॉपिंग मेथड ज्या क्रॉप्समधून आपल्याला हायेस्ट रेटमध्ये प्रॉफिट मिळू शकतील. म्हणजे जे प्रोडक्ट आपण प्रोड्यूस करतो त्याच्या फूड प्रोसेसिंग तिथे युनिट्स असले पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे काय ते जे प्रोडक्शन करतात शेतकरी, तर त्यांना तिथे त्यांचं परचेस वाढेल. त्यानंतर त्यांचा दरडोई जी इन्कम आहे, त्यांची ॲन्युअल इन्कम आहे, त्याच्याला बी वाढीस आपल्याला मदत होईल. आता शेतकरी अवेअर होतोय आणि आता माझं एकच म्हणणं असेल की शेतकऱ्यांसाठी जेवढं काही आपण देता येईल तेवढं आपण दिलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंटचा तर त्याच्यामध्ये सहभाग असतो, परंतु लोकसहभाग बी त्यामध्ये आला पाहिजे मॅक्झिमम. बरोबर आहे. आणि जे ग्रामीण भागातून जे काही मुलं हायली एज्युकेशन घेत आहेत, रिसर्चमध्ये आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळं ग्रामीण भागासाठी काय करता येईल, आपल्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल, आपण काय आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी देऊ शकतो. त्यासाठी एका महिन्यामध्ये किंवा वीकली काही दिवस त्यांना दिले पाहिजे, जेणेकरून त्यांचा ज्ञानाचा उपयोग त्या शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे त्यांचा बेनिफिट्स त्या शेतकऱ्यांना मिळतील आणि त्यांनाही नवीन काही शिकायला मिळेल. त्या पद्धतीनं माझा तो धोरण आहे की हे करायला हवं. फारच कमालीचा प्रवास आहे सर तुमचा. हॅट्स ऑफ टू यू अगेन. म्हणजे मोटिवेशनल आहे, इतका इमोशनल आहे. पण मला एक प्रश्न आहे तुम्हाला, की तुमच्यामधला सामाजिक कार्यकर्ता मोठा आहे की उद्योजक मोठा आहे? असं काही आता सांगता येणार नाही, कारण की मी जर सामाजिक कार्यकर्ता मोठा म्हणला तर मी अजून तेवढं काही मी केलं नाही. अजून भरपूर काही करायचं आहे मला समाजासाठी. आपल्याला समाजासाठी खूप देणं आहे, आपण करणार आहे ते. आणि उद्योजक जर मोठा म्हणलं तर मी तेवढं जसं पाहिजे तसं मी तेवढं काही त्यामधून आजपर्यंत काही गेन केलं नाही. पण तुम्ही मॉडेस्ट आन्सर देत आहात. मॉडेस्ट नाही, अजून मला बरंच काही करायचं आहे आणि बरंच काही मी कल्पना ठेवल्यात आणि ते वेळोवेळी आता आपल्याला दिसतील आणि आपण करणार ते. वा सर, तुमचं उत्तर अगदीच भारावून टाकणारं आहे. विद्या विनयेन शोभते या पंक्ती अगदी सार्थ आहेत तुम्हाला. सर, तुम्ही ऑलरेडी इतके उच्च शिक्षित आहात, म्हणजे अगदीच मोठे. त्यातून तुमचं सामाजिक कार्य आहे ते अगदी सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यातून तुम्ही एक उद्योजक म्हणून सगळ्यांवरती ठसा उमटवलेला आहे. तर मला प्रश्न आहे तुम्हाला की ह्या सगळ्यामध्ये तुमचं रोल मॉडेल कोण आहे? असं म्हणता येणार नाही की एक रोल मॉडेल म्हणून म्हणता येणार नाही. लहानपणीपासून कसं आहे, विविध लोकांचा माझ्यावर प्रभाव राहिला. लहानपणापासून आई वडिलांचं माझ्यावर फार मोठा प्रभाव होता. दोघेही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत होते. पहिले माझे रोल मॉडेल म्हणजे माझे आई वडीलच आहेत. त्यानंतर आदरणीय स्वर्गीय आमचे अंकुशरावजी टोपे साहेब, जे आमच्याकडं त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं. त्यांचं लहानपणापासून प्रचंड मोठा प्रभाव होता माझ्यावर, की आम्ही त्यांना मोठे साहेब म्हणून बोलायचो. त्यांचा प्रभाव आमच्या लहानपणापासून माझ्यावर फार राहिला, कारण की मी त्यांना लहानपणापासून बघत आलो. त्यांच्या कामाची डिसिप्लिन, शिस्त, लोकांसाठी करण्याची धडपड, त्यांनी केलेले आमच्या अंबड आणि घनसोंगीमधला विकास, याचा प्रभाव आणि सतत लोकांसाठीही दिवसभर काम करत राहणे, नाविन्यपूर्ण कामे करत गेली. त्यांनी आमच्या क्षेत्रामध्ये चांगला साखर कारखाना डेव्हलप केला, जो आज महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा साखर कारखाना म्हणून आले. त्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढलं. यासारखे माझे रोल मॉडेल होते. मी त्या टोपे साहेबाला त्याच पद्धतीनं माझा रोल मॉडेल मानतो. आणि जीवनामध्ये त्यांच्यासारखं आपण तर काही करू शकणार नाही, परंतु त्यांचा प्रभाव फार मोठा होता. लहानपणी राजश्री शाहू महाराजांची खूप सारी पुस्तके वाचली आणि त्यांचे फार प्रभाव माझ्यावर होता. त्यामुळेच मी NGOचं नाव राजश्री शाहू ठेवलं, कारण की त्यांनी जे ग्रामविकासासाठी जे काम त्यांनी केलं, सर्वात पहिले कोल्हापूरमध्ये जे वारणाचं जे मोठं धरण त्यांनी स्थापन केलं. त्यानंतर जो ग्रामीण भागातला जो समतोल आहे, सामाजिक समतोल, तो त्यांनी प्रभावीपणे हँडल केला त्यांच्या काळामध्ये. त्यामुळे राजश्री शाहू महाराजांचा बी फार प्रभाव माझ्या जीवनावर राहिला आणि मी आज त्या पद्धतीने छोटं कार्य ह्या प्रभावी लोकांच्या प्रभाव माझ्यावर पडल्यामुळं मी
माझ्या रीतीने आणि माझ्या पद्धतीनं जे काय मी समाजासाठी आणि लोकांसाठी करता येईल त्या पद्धतीने मी आजपर्यंत करत आलो आणि भविष्यातही करण्याचा माझा मानस आहे. सर, तुम्ही एक प्राध्यापक आहात. तुमच्या विद्यार्थ्यांकडून तुमची काय अपेक्षा आहे? माझी प्राध्यापक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांकडून एकच अपेक्षा राहील की जे तुम्ही आता जे शिकत आहात किंवा पुढे चालून ते वेगवेगळ्या क्षेत्रात जे कार्य करतील किंवा त्यांच्या इंटरेस्टनुसार ते पुढं ते जे जे क्षेत्र ते निवडतील, फक्त एवढं आहे की आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपण काही समाजाचं काही देणं आहे आणि आपण ते दिलं पाहिजे, तेवढी भान ठेवली पाहिजे. त्याच पद्धतीनं आपला कुटुंबाचा, आपल्या आईवडिलांचा व्यवस्थित सांभाळ आपण केला पाहिजे प्रायोरिटीनं. जे आता दुर्लक्षित होत चाललं आहे आपल्या 21व्या शतकात जे मुलं आहेत ते त्या पद्धतीनं करत नाहीत. माझी विद्यार्थ्यांकडून ती अपेक्षा आहे. त्यानंतर की बरेच मुलं काय निराशावादी फार पिढी होत चालली आहे आता मॅक्झिमम. कारण की 21व्या शतकात कॉम्पिटिशन त्या पद्धतीने वाढत चालली आहे आणि ज्या प्रकारे यांना सक्सेस हवं आहे त्या पद्धतीने त्यांना सक्सेस मिळत नाही. त्यामुळे ते निराशामध्ये जातात. परंतु कधी निराशाला हारलं नाही पाहिजे. त्यांनी त्याचा पाठलाग करायला पाहिजे. जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत खडतर प्रवास त्यांनी करायला पाहिजे, खडतर मेहनत त्यांनी केली पाहिजे. आणि आपण जीवनामध्ये कोणासोबत कॉम्पिटिशन करताना कोणाला आपण, कारण कसं असतं प्रत्येकजण प्रत्येकाची एक क्वालिटी असते, प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं. तो कोणासोबत कम्पेअर करायचं नाही. किंवा बरेच मुलं काय करतात की त्यांच्यासोबत कंपॅरिझन करून आपल्याला कमी लेखतात. त्या पद्धतीनं न जाता आपल्या पद्धतीनं आपण आपलं कार्य करत राहायचं. आपण जे काम करतो त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आणि सातत्य जर ठेवलं तर 100% यश मिळतं. फक्त मुलांना, माझं विद्यार्थ्यांना तेच म्हणणं राहील की तुम्ही जे बी क्षेत्र निवडता त्यामध्ये तुम्ही त्यांचं सातत्य ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा. तुम्हाला 100% यश मिळेल. वेळ लागेल परंतु 100% यश मिळेल. सर, यशोस्तुतीच्या या मंचावरती अनेक होऊ घातलेले उद्योजक तुम्हाला एक इन्स्पिरेशन म्हणून बघत आहेत. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? माझा सल्ला असा असेल की उद्योजकांनी काय केलं पाहिजे, प्रत्येक उद्योजक हा कमर्शियलाइज विचार करतो. पण आपण पहिले सामाजिक बांधिलकी म्हणून जर आपण उद्योग क्षेत्रात जर उतरलो आणि पहिले समाजाचा विचार आणि नंतर पैशाचा जर विचार केला तर प्रायोरिटीनं आपण सामाजिक बांधिलकीमध्ये जे उपक्रम आपण राबवू आणि त्यासाठी जे कार्य करू तर ॲटोमॅटिकली तुम्हाला माउथ पब्लिसिटीमधूनच तुमच्या जे काही उद्योग असतील त्याचं गुडविल ॲटोमॅटिक वाढेल आणि त्या स्वरूपात तुम्हाला ज्या प्रकारे यश हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही प्राप्त करू शकता. त्यामुळं मॅक्झिममली तुम्ही पहिले समाजाचा विचार करा. समाजासाठी जे उपक्रम लागतील किंवा ज्या गोष्टी लागतील त्या करावेत उद्योजकांनी आणि त्यानंतर कमर्शियल विचार. कारण की कसं असं प्रत्येक उद्योजकाला, कारण की प्रत्येक गोष्ट जर तो समाजासाठी करेल तर त्यांना उद्योगामध्ये जो रोजगार त्यांनी निर्माण केलेला असतो त्यांचंही पोट भरण्याचं काम करावं लागतं. परंतु हे दोन्ही पॅरलली चालवण्यासाठी त्याला दोन्ही बाजू व्यवस्थितरित्या पेलवता आल्या तर तो 100% तो व्यवस्थितरित्या त्या फर्मला पुढं नेऊ शकतो आणि एक यशस्वी उद्योजक होऊ शकेल. सर, तुमच्या अवतीभोवती इतकं काही चालू असताना घरी नेमकं काय परिस्थिती होती? म्हणजे आता तुमच्या धर्मपत्नी आहेत, त्यांच्याबद्दल काही 2 शब्द. माझ्या मिसेसचं नाव करुणा आणि ती तिचं PhD पर्यंत एज्युकेशन झालं आहे. ती लेक्चरर आहे, इंग्लिशची प्राध्यापका आहे. तिचा कंटिन्यू सपोर्ट आहे म्हणूनच मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो, जेणेकरून आज मला तुमच्याकडे येण्याचा योग आला. आणि आईबाबाचा आहे सपोर्ट आहे. आईबाबांनी बी फार सपोर्ट केला आहे या जर्नीमध्ये. कारण की मी उद्योग आणि समाजामध्ये काम करत असल्यामुळे घराकडे तेवढा मी वेळ देऊ शकत नाही. तो ती पूर्ण जबाबदारी ॲज अ लीडर म्हणून माझी मेसेज चांगल्या प्रकारे आजपर्यंत पेलवत आलेली आहे आणि माझ्या बरेचसे कामं ती ॲक्च्युली तीच करते. हे पूर्ण श्रेय माझ्या जीवनाचं त्यांनाच देईल मी.